हरे कृष्ण. श्री गौर आरती, जिला संध्या आरती सुद्धा म्हणतात, श्रील भक्ती विनोद ठाकूर यांनी ही लिहिलेली आरती आहे आणि त्याचं 6वं आणि 7वं कडवं आज आपण वाचूया. बहु कोटी चंद्र जिनी वदन उज्ज्वल. तर असे हे जे चैतन्य महाप्रभू आहेत त्यांची तुलना केली आहे. तर जिनी हा शब्द दिसतोय. जिनी म्हणजे तुलना करणं. बहु कोटी चंद्र, बहु म्हणजे खूप खूप, अनेक 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 कोटी चंद्रांची तुलना केली आहे चैतन्य महाप्रभूंच्या वदनाशी, मुखकमळाशी. तर त्या चैतन्य महाप्रभूंचं मुखकमल, वदन कसं आहे? उज्ज्वल आहे. म्हणजे त्यांच्या मुखमंडलाचं तेज कोट्यावधी चंद्रप्रकाशांवर विजय मिळवित आहे. अशा रीतीने. आणि गल देशे वनमाला करे झलमल. तर असे उज्ज्वल शरीराचे तेजपुंज असे चैतन्य महाप्रभू आहेत. त्यांच्या गल देशे, गळ्याजवळून अशी खाली येणारी जी वनमाला आहे, देशे म्हणजे ठिकाणी, गल देशे वनमाला. तर वनमाला त्यांनी घातलेली आहे. तर वनमाला म्हणजे वनातील सुंदर फुलं. या हारामध्ये 5 रंगांची फुलं असतात, सुगंधी फुलं असतात. ही वनमाला आहे ती अतिशय सुंदर फुला आणि ही जी वनमाला आहे ती चैतन्य महाप्रभूंच्या सुंदर तेजस्वी शरीरावर आहे. आणि त्यामुळे काय आहे? करे झलमल. तर ती झलमल करते आहे, हलते आहे आणि ती चमकत आहे. भाषांतर वाचूया. श्री चैतन्य महाप्रभूंच्या मुखमंडलाचे तेज कोट्यावधी चंद्रप्रकाशावर विजय मिळवित आहे. त्यांच्या गळ्यातील वनमाला झलमल करीत चमकत आहे. आणि आता शेवटचं कडवं आहे, त्यामध्ये म्हटलं आहे, शिव शुक नारद प्रेमे गदगद भक्ती विनोद देखे गौरार संपद. तर या आरतीत सहभागी व्हायला कोण कोण आहेत? शिवजी दिसत आहेत. आपण जे चैतन्य महाप्रभूंच्या डाव्या बाजूला लाल वस्त्रामध्ये गदाधर पंडित बघितले, त्यांच्या मागच्या बाजूला थोडंसं खाली बघितलं तर तिथे आहेत नारद मुनी आहेत बघा. त्यांची वीणा पण आहे त्यांच्या खांद्यावर. नंतर नारद मुनींच्या बाजूला मस्तकावर जटा असलेले आहेत, ते कोण आहेत? शिवजी आहेत. निळसर शरीर आहे त्यांचं. शिवजींच्याच बाजूला निळसर शरीराचे आहेत ते शुकदेव गोस्वामी आहेत. तर यांचा उल्लेख या ओळीत आपण वाचला. शिव शुक म्हणजे शुकदेव गोस्वामी, जे व्यासदेवांचे पुत्र आहेत ते, आणि नारद मुनी प्रेमे गदगद. तर या आरतीमध्ये ते संलग्न झाले आहेत चैतन्य महाप्रभूंचं सौंदर्य पाहून, माधुर्य पाहून आणि त्यांचा गुणगौरव जो होतो आहे ते पाहून, चैतन्य महाप्रभूंची भक्ती करून, त्यांच्यावरचं प्रेम आहे ते प्रकट करून हे सगळे जण आहेत भक्तजन, ते गदगद झाले आहेत. प्रेमाने भावविभोर होऊन त्यांचा कंठ आहे तो गदगद करतो आहे. भक्ती विनोद देखे गौरार संपद. तर भक्ती विनोद ठाकूर आहेत ते हे श्री चैतन्य महाप्रभूंचं संपद, ऐश्वर्य पाहत आहेत. भाषांतर वाचूया. भगवान शिव, नारद मुनी, शुकदेव गोस्वामी हे सर्वजण येथे उपस्थित आहेत. दिव्य प्रेमाने भावविभोर होऊन त्यांचे कंठ अवरुद्ध झाले आहेत. अशा प्रकारे भक्ती विनोद ठाकूर श्री चैतन्य महाप्रभूंचे ऐश्वर्य पाहत आहेत. श्री गौर आरती की जय. श्रील भक्ती विनोद ठाकूर की जय. हरी बोल.